गुरुचरित्र अध्याय 49. अमरजा संगम आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला विचारले, हे मुने, गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे? सिद्ध म्हणाला, एकदा दीपावलीमध्ये अश्विन वद्य चतुर्दशी श्री गुरु आपल्या शिष्यांना घेऊन अमरजा संगमावर गेले. सर्वांनी तेथे स्नान केले. श्री गुरु म्हणाले, पूर्वी जालंधर देत्याने देवांशी युद्ध करून इंद्राचे राज्य बळकावले. इंद्र शंकराला शरण गेला. तो म्हणाला, महादेवा, जालंधर व त्याच्या दैत्य सेनेने देवांची खूप हानी केली आहे. आम्ही त्यांना मारली तर त्यांच्या प्रत्येक तबिंदूतून दैत्य उत्पन्न होतील. त्यामुळे दैत्यांचा समूळ नाश करणे आम्हाला शक्य होत नाही. ते ऐकून शंकर भयंकर रुद्र रूप धारण करून दैत्य नाशास उद्युक्त झाले. देवांचा वध झाल्यास त्यांना पुन्हा जिवंत करता यावे म्हणून त्याने अमृत मंत्राने भरलेला एक जलकुंभ इंद्राकडे दिला. शंकराने सूरगणांसह स्वारी करून जालंधराला पराभूत केले. त्या युद्धप्रसंगी इंद्राने मंत्रोक्त जल शिंपडून देवांना जिवंत केले. त्यावेळी त्यांच्या हातून थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते प्रवाहित होऊन नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी नदी पुढे अमरजा म्हणून प्रख्यात झाली. हा भीमा अमरजा संगम अत्यंत पवित्र आहे. येथे 8 तीर्थे आहेत. येथे स्नान केल्याने प्रयाग संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते. पर्वणी काळी स्नान केल्याने अनंत पुण्य लाभते. तेथे नित्य स्नान केल्याने सर्व पीडा, व्याधी व दोषांचे निवारण होऊन आयुरारोग्य आणि वैभव लाभते. अश्वस्थ वृक्षासमोर नदी तेरी मनोहर तीर्थ आहे. तेथे अस्वस्थ हा कल्पवृक्षच आहे. जणू आम्ही येथे नित्य अनुष्ठान करतो. मनोहर तीर्थात स्नान करून अस्वस्थाला पाणी घालावे, वंदन करून प्रदक्षिणा घालावी. या सेवेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. येथील संगमेश्वराचे, नंदीचे व चंडीचे दर्शन घेऊन सोमसूत्रात जावे. परत येऊन संगमेश्वराचे दर्शन घ्यावे. असे 3 वेळा केल्याने संतती व संपत्ती प्राप्त होते. संगमेश्वरापुढे अर्ध्या कोसावर नागेशी ग्रामी वाराणसी तीर्थ आहे. येथील एका भारद्वाज गोत्री ब्राह्मणाला शंकराने समीपता मुक्ती दिली होती. तो वेड्यासारखा भटकायचा. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर असे 2 बंधू होते. ते काशी यात्रेला निघाले तेव्हा त्या ब्राह्मणाने शंकराला, देवा, आम्हाला काशी विश्वनाथाचे येथे नित्य दर्शन होईल अशी व्यवस्था कर ही विनंती केली. ते मान्य करून शंकराने येथेच मणिकर्णिका कुंड उत्पन्न केले. त्यातून विश्वेश्वर लिंग प्रकटले. अशा प्रकारे भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंडाची उत्पत्ती झाली. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेले. तेथे स्नान करून सर्वजण पाप विनाशी तीर्थावर आले. त्या ठिकाणी श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण आली होती. तिला श्वेतकुष्ठ झाले होते. श्री गुरूंनी तिला पाप विनाशी तीर्थात स्नान करावयास सांगितले. त्यामुळे तिची पातके नष्ट होऊन 3 दिवसांनी ती पूर्णतः व्याधीमुक्त झाली. मग ती तेथेच झोपडी बांधून राहिली. सिद्ध नामधारकास म्हणाला, तो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. त्यानंतर श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना नदी तीरावर कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मन्मथ दहन तीर्थ यांचे दर्शन घडवून त्यांचे महात्म्य सांगितले. कल्लेश्वर देवस्थानाबद्दल ते म्हणाले, हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वरा इतकेच पवित्र आहे. मन्मथ दहन तीर्थात स्नान करून कल्लेश्वराचे पूजन केल्याने संपत्ती व संतती लाभते. आषाढ व श्रावणात कल्लेश्वराला अभिषेक केल्याने व कार्तिकात दीप लावल्याने अनंतपट पुण्य मिळते. श्री गुरूंच्या मुखातून अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृतकृत्य झाले. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही आम्हाला पावन केले. एवढी श्रेष्ठ तीर्थे जवळच असताना आम्ही उगाचच अन्यत्र जात होतो. मठामध्ये परतल्यावर शिष्याने मोठी समाराधना घातली. नामधारकाला असे आहे गाणगापूरचे क्षेत्राचे महात्म्य. म्हणून श्री गुरूंनी येथे वास्तव्य केले.